फिल्म सेट म्हणजे समजा गाणं लावायचं, गाणं हे करायचं आहे तर एखाद दोन कपड्याचे तंबू लावायचे, त्यासाठी सगळी परवानगी घ्यायची आणि 6 महिन्यानंतर असेल तशी जागा करून द्यायची. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे ही 22 फेब्रुवारी 2021 चा एका परवानगीचा नावाने जे 6 महिन्यांसाठी फिल्म सेट, त्या परवानगीच्या आधारावर असलम शेख यांच्या आशीर्वादाने 28 सुमारे 10 लाख स्क्वेअर फूट बांधकाम या समुद्रात, समुद्र किनाऱ्यावर फिल्म स्टुडिओ, कमर्शियल स्टॉप, गोडाऊन्स ज्याची व्हॅल्युएशन 1000 कोटी आहे, हे 2020 आणि 21 मध्ये उभे करण्यात आले. एका बाजूला अनिल परब समुद्रात रिसॉर्ट बांधतात, दुसऱ्या बाजूला असलम भाई त्यांच्या आशीर्वादाने 1000 कोटीची प्रॉपर्टी, आणि ह्या प्रॉपर्टीला राजमान्यता मिळावी म्हणून राजकुमार स्वतः तिथे विजिट करतायत त्या परिसरात. त्याचे फोटो व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहे, योग्य वेळेला दाखवू. आणि मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी, मॅनग्रोव्ह विभाग म्हणजे कांदळवन, फॉरेस्ट आणि सीआरझेड विभाग, महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटी या 5 लोकांनी मिळून या 10 लाख स्क्वेअर फूटचं प्रोटेक्शन करतात. आम्ही गेलो, हे सगळे डिपार्टमेंट होते, सगळे खोटे बोलत होते, त्यांना सिद्ध करून दाखवलं की हे इल्लीगल आहे. मी आपल्याला जसं सांगितलं, एकाचीच परवानगी, ती पण फक्त 6 महिन्यासाठी. आता या सगळ्यांनी कबूल केलं की गैरकायदेशीर आहेत. आम्ही कोस्टल झोन ऑथॉरिटीला पत्र पाठवलं आहे, आपल्याला त्याची प्रत देतोय. यात सगळे सर्वे नंबर दिलेले आहेत, डिटेल जे मी आपल्याला दाखवलं. त्याचे सर्वे नंबर 16 से 8, 16 से 44, 15 से 38, 16 से 34, 16 से 35, 16 से 9, 1495, 1105, 1061, 1496, 97, 98, 28 असे सर्वे नंबर वर असा प्रकाराने असलम भाईचा आशीर्वादाने 1000 कोटी रुपयेचं भूमाफियांचं कडकारस्थान याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी अशी मी मुंबई महापालिकेचे आयुक्त, उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटी या सगळ्यांच्या भेटी घेतल्यात. या सगळ्यांना आमची तक्रार दिलेली आहे. मला आशा आहे की यावर कारवाई होणार. महाविकास आघाड़ी लुटारू सरकार के और एक मंत्री के कारनामे. असलम शेख जो कैबिनेट मिनिस्टर थे, कांग्रेस के नेता, उनके आशीर्वाद से उनके क्षेत्र में मलाड, मालवनी, मारवे रोड, मड, एरंडल, भाटी समुद्र किनारे पे गए 2.5-3 साल में 28 फिल्म स्टूडियो
कमर्शियल स्ट्रक्चर लगभग 10 लाख स्क्वायर फीट, अनधिकृत कंस्ट्रक्शन, सीआरजेड नो डेवलपमेंट जोन में सरकारी जगह पर कई जगह पर 1000 करोड़ की ये भूमाफिया का घोटाला। गत रविवार को सांसद गोपाल शेट्टी जी के साथ में हमने इस परिसर की सभी अधिकारियों के साथ में विजिट की। टेम्पररी फिल्म सेट के लिए 6 महीने की परमिशन फरवरी 2021 में दी गई थी, जुलाई में समाप्त हो गई। आज 12 महीने से वहां पर यह फिल्म स्टूडियो 2021 में जब पूरा महाराष्ट्र हिंदुस्तान कोविड में लॉकडाउन में ऊपर नीचे हो रहा था, उस समय में अनिल परब कोविड में रिसोर्ट बना रहे थे और असलम शेख के यहां पर ये रिसोर्ट बनाए जा रहे थे। मैंने सभी संबंधित अधिकारियों से चर्चा की है और इस संबंध में तुरंत कार्रवाई हो ऐसी मांग की है। माधवती निदाला आपल्याकडून काय असेल तर निश्चितपणे या विषयात मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी पण चर्चा केली आहे। मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य सचिवांशी पण चर्चा केली आहे। दोन्हीकडून मला आश्वासन मिळालं आहे की ताबडतोब स्पष्टता मागितली जाणार। आज सकाळी MC देडेम यांनी कबूल केलं की त्यांनी यांना कुठलंही एक्सटेन्शन दिलं नाही आहे, परवानगी NOC दिलेली नाही आहे, हे सगळे स्टुडिओ अनधिकृत आहे असं त्यांनी मान्य केलं। इस संबंध में आने वाले कुछ दिनों में असलम शेख और उनके संबंधित लोगों के अनेक पुरावे मैं आपके सामने रखूंगा। अर्जुन खोतकर शिंदे गटामध्ये सामील झाले, त्यांनी त्यावेळेला असं बोलून दाखवलं की ईडीचा दबाव असल्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला। हा विषय एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेचा आहे। मला खात्री आहे की मुख्यमंत्री किंवा शिवसेना एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, या संबंधात ते स्पष्टता करणार। आता त्यांनी काय सांगितलं त्यांचा इंटरनल पक्षाचा विषय आहे, त्याबद्दल कॉमेंट करणं योग्य नाही। आता ईडीचा दबाव संजय राऊतांवर पण आहे असा संजय राऊत रोज उठून बोलतात। किती दिवस बोलू शकणार हे पाहायचंय आपण। मी फक्त आपल्याला एवढंच सांगितलं की संजय राऊत कडून हिशोब मागण्यात आला आहे। ईडीचं समन्स आलं होतं, ते गेलेले नाही। माझी तक्रार आहे संजय राऊत संबंधात, मी अनेक पुरावे दिलेले आहेत, त्या संबंधी स्पष्टता आलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांना हिशोब तो द्यावाच लागणार आणि ईडीला हिशोब घ्यावाच लागणार, एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो। मुद्दा असा आहे की गेले काही दिवस एका वेळी ते आमच्या सोबत असलेले मित्र यांचे काही कार्यकर्ते प्रवक्ते या विषयावर
बोलतात. आता त्यांची अवस्था मी समजू शकतो. आता त्यांना कळत नाही की कोण त्यांचा आहे, आणि डावा आणि उजवा जो आहे त्या पक्षाच्या नेत्यांचा, त्यांची काय अवस्था होणार हे माहीत नाहीये. मुद्दा असा आहे की आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे किरीट सोमय्यामध्ये मी कोणतीही तक्रार मागे घेतली असं मला आठवत नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की काहींची नावं ठाकरे साहेबांच्या पक्षाकडून घेतली जाते. बहुतेक या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे. कारवाई म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया. आता न्यायालयाने कोणाला निर्दोष सोडलं असेल तर मी तर अजूनपर्यंत ऐकलं नाहीये. म्हणून आता न्यायालयाचं काम करतंय. कुणाला तरी जेल झाली, कुणाला बेल मिळाला. आता बेल मिळाल्यानंतर कोर्टाने का दिला किंवा अंतिम निकाल येईपर्यंत काही कॉमेंट करणं हे योग्य नाही. त्याला बोलून देऊ दे, एक मिनिट. हा, कुणाचा? या संबंधात ना मी आपल्याला सांगितलं ना हो की 2021 मध्ये 2021-22 मध्ये असलम शेख आणि तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी या परिसराचा दौरा केला होता. म्हणजे 2021-22-21 मध्ये मला जे सांगायचं होतं मी सांगितलं. मंत्री असताना दोघांनी या परिसराचा दौरा केला होता, आणि जिथे दौरा केला होता त्या परिसरात कांदळवन मॅनग्रोव्हची जमीन वर राबीत टाकणं म्हणजे काय म्हणतात आपण, एन्क्रोच केली गेली आहे. आणि ते भूमाफियाच्या ताब्यात आहेत आज. आणि तो भूमाफिया यापैकी कुठल्या मंत्र्यांचा, या दोनपैकी कोणत्या मंत्र्यांचा जवळचा आहे हे तर पोलिसांनी शोधून काढावं लागणार. ज्या पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं होतं त्याच पोलिसांनी आता शोधून काढावं लागणार. यापूर्वी तुमचं लक्ष शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या अनेक नेत्यांवरती होतं, परंतु शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता तुम्ही ज्या पद्धतीनं असलम शेख यांच्यावरती लक्ष केलेलं आहे, मोर्चा काँग्रेसकडे वळवला आहे का? महाविकास आघाडी म्हणजे घोटाळेबाजांचं सरकार. आता त्यात ज्यांनी घोटाळे केले, ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यात पक्ष. आता त्यावेळेला पण मी लातूरलाही गेलो होतो, नांदेडलाही गेलो होतो. हसन मुश्रीफचेही घोटाळे काढले होते. मुद्दा असा आहे की होमवर्क करायला वेळ लागतो. काही काहींचे पेपर डॉक्युमेंट लवकर मिळतात. हे जे पेपर आत्ता मिळाले हे शिंदे फडणवीस सरकार आले म्हणून मिळाले. याआधी मागितले होते ते नव्हते दिले. छोटं उदाहरणच देतो. जे मी आपल्याला परवानगी दिली त्या परवानगीच्या आधारावर मुंबई महापालिकाने दर 6 महिन्यांनी त्याला परवानगी रिपीट केली. आता MC तेडेमेनी आत्ता मी म्हणतोय आत्ता विषय त्यांचा मीटिंग मध्ये घेतला आणि मला कळवलं की आम्ही त्यांना एक्सटेन्शन नाही दिलं, नाकारलं. तो दॅट मीन इधर परमिशन वॉज देअर अप टिल जुलै 2021 ओनली. म्हणून हे जे घोटाळेबाज सरकार घोटाळे प्रोटेक्ट करण्याचं काम करायचे, शिंदे फडणवीस सरकार हे घोटाळे जनतेसमोर ठेवून ही जी 1000 कोटीची जमीन बळकावली आहे ते परत घेण्याचा प्रयत्न करणार. ओके, मी पाठवलं तुम्हाला हे प्रेझेंटेशन आणि हे दोन्ही मी पाठवलं.